अमरावती मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा बंद. गेल्या काही दिवसांपासून बेलोरा विमानतळ परिसरात गडद धुके व विजिबिलिटी कमी झाल्यामुळे अलायन्स एअरने तब्बल 15 दिवस उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची बुकिंग रद्द, तिकीट परतावी लागली आहे आणि पर्यायी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अमरावती मुंबई दरम्यानची हवाई सेवा आठवड्यातून 4 दिवस सुरू होती, परंतु सध्या बेलोरा विमानतळावर गडद धुंद आणि विजिबिलिटी अत्यल्प झाल्याने अलायन्स एअरने 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर या 15 दिवसांसाठी उड्डाणे थांबविली आहेत. तात्काळ सेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ट्रेनमध्ये जागा मिळत नाही, बसेसची तिकीट महागली आहेत आणि कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांना पर्यायच उरलेला नाही. अलायन्स एअरने स्पष्ट केले आहे की व्हिजिबिलिटी अत्यंत कमी झाल्यास छोट्या विमानांचे उड्डाण धोकादायक असते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उड्डाणे थांबविली आहेत. विमान कंपनीने नागरी उड्डयन मंत्रालय व एमएडीसी कडे तांत्रिक सुविधा वाढविण्याची मागणी केली आहे. सुविधा वाढल्या तर सेवा लवकरच सुरू करण्याची शक्यता आहे. केवळ अमरावतीच नव्हे तर नागपूर विमानतळावरही धुक्यामुळे अनेक फ्लाइट्स उशिराने सुरू आहेत. प्रवासी नागपूर मार्गे मुंबईला जाण्याचा पर्याय शोधत आहेत. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितले की ही तात्पुरती अडचण आहे. तांत्रिक उपाययोजना सुरू आहेत आणि सेवा लवकरच पूर्ववत होईल. पण एक गोष्ट निश्चित, हवाई सेवा बंद झाल्याने विदर्भातील नागरिकांचे पर्याय आता आणखीनच कमी झाले आहेत. एकीकडे किती वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली ही विमान सेवा पुन्हा पुन्हा बंद पडते आहे आणि दुसरीकडे आदरणीय खासदार बोंडे हे रेल्वे स्टेशन विकून विकासाचं स्वप्न अमरावतीकरांना दाखवत आहेत.